जी सर सर घ्यायला लागते. असं दे. मी देवा सोन्याळकर, हिंदू राष्ट्र समितीचा महाराष्ट्र प्रदेश संयोजक. हे आज वेताळगुरू देवस्थान या ठिकाणी मी आलेलं आहे. असे असताना ही वेताळगुरूची जत्रा आजपासून सुरू होत असताना अनेक दिवसापासून खानापूर पोलीस चौकीचे जे एपे आहेत शेडकर म्हणून, हे इथल्या जत्रेला गालबोट लावण्याचे आणि जत्रा बंद पाडण्याचे हे कोणाची तरी सुपारी घेऊन काम करत आहेत. ह्या जत्रेला जे म्हणजे 4 दिवस चालणारी जी जत्रा आहे त्या जत्रेत कुठल्याही प्रकारची शोभा न करणे, मंडप न मांडणे, देवाला पाणी न घालणे, त्याची पूजा न करू देणे, हा इथला एपीआय शेंडकर हा कुणाची तरी सुपारी घेऊन दलाली करण्यात मग्न मानत आहे. तरी शेंडकरला निलंबित करण्यासाठी उद्या आम्ही जिल्हा पोलीस प्रमुख माननीय संदीप घुगे साहेब आणि जिल्ह्याचे कलेक्टर आदरणीय अशोकजी काकडे साहेब यांना तात्काळ भेटून शेंडकर यांनी जी दलाली आणि भडवीगिरी चालू केलेली आहे आणि येऊन मंदिरामध्ये पोलिसांच्या बळाचा वापर करून जे संयोजक कमिटी आहे ह्यांच्यावर दबावतंत्र वापरणे, जत्रेला कुठल्याही प्रकारची शोभा न करू देणे, अनेक प्रकारच्या गोष्टीला कायम अडथळा निर्माण करणे, तहसीलदारांचं नाव घेणे, प्रांत साहेबांचं नाव घेणे, काहीतरी भानगड्या करणे, कुठलीही नोटीस न बजावणे, कुठलेही लेखी पत्र न देणे, फक्त येणे, पोलिसांचा वापर करून येणाऱ्या इथल्या व्यापाऱ्यांना बंद करणे, व्यापाऱ्यांची जत्रांना हरकत घेणे, व्यापाऱ्यांना हकलून देणे, हे जे काही प्रकार ह्या शेंडकरनं लावलेला आहे ह्याला तात्काळ निलंबित करण्याचे काम माननीय जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे साहेब आणि जिल्ह्याचे कलेक्टर आदरणीय अशोकजी काकडे साहेब, मी ह्याबाबत आमचे नेते बहुजन हृदय सम्राट गोपीचंद पडळकर साहेबांना आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, राज्याचे गृहमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना ह्याबाबत तात्काळ कल्पना देऊन झालेल्या प्रकाराचा आणि वेताळगुरू ही हिंदूंचं स्थान असताना ह्या जत्रेला गालबोट लावणे, इथं दबावतंत्र वापरणे, पोलीस बलाचा वापर करणे आणि जत्रेला वेगळ्या प्रकरणं देणे आणि इथं दंगल घडवणे म्हणजे हा बिहार करणे, बीड करणे. फक्त ह्याचं विट्यासारख्या शहरामध्ये ड्रगचे प्रकरण, खुनाचे प्रकरण, गांजाचे प्रकरण, तस्करीचे प्रकरण ह्याला पाठवा देणे आणि देवस्थानला गालबोट लावणे, देवस्थानावर दहशत निर्माण करणे एक प्रकारचा हा उद्योग खानापूरचे जे एपी आहेत शेंडकरवरती तात्काळ दखल घ्या, अन्यथा आम्हाला तीव्र स्वरूपाचे आंदोलन करावं लागेल. एवढं बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.